वसईच्या माणिकपूर चर्चच्या माध्यमातून पिलग्रिम वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या जगभरावर युद्धाचं सावट आहे आणि वसईत शांतता राहावी आणि याचा कुठलाही फटका आपल्या वसई विरारकरांना लागू नये यासाठी या पिलग्रिम वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास या वॉकला सुरुवात झाली. माणिकपूर चर्च पासून ही सुरुवात होऊन बरामपूर चर्च, सांडोर अशा प्रकारे करत ही पुन्हा माणिकपूर इथे येणार आहे. रात्री प्रार्थना करून या वॉकला सुरुवात झाली आणि सकाळी पवित्र मिसा संपन्न केल्यानंतर हा वॉक पूर्ण होणार आहे. आबालवृद्ध, तरुण, तरुणी, महिला यांचा मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभाग ठेवण्यात आला होता. लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला होता. अशा प्रकारचं वॉक करण्याचं वसईतलं हे पहिलंच वर्ष आहे. मुंबई परिसरात अशा प्रकारे वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु दरवर्षी अशा प्रकारचं वॉक आता येत्या काळात सुरू राहणार आहे. सध्या ख्रिस्ती बांधवांचा उपासकालीन दिवस सुरू आहे आणि लवकरच हे दिवस देखील संपतील आणि शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून या वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. मी फादर आशिष रॉड्रिक्स संत मायकल चर्च माणिकपूर येथील पॅरिश प्रिस्ट आहे. ही पदयात्रा आहे, याला म्हणतात पिलग्रिमेज. उपवासकाळ सुरू आहेत. येशू ख्रिस्त जो आहे तो कालवारीचा डोंगर चढला, तसा त्याची आठवण म्हणून आम्ही ही पदयात्रा काढलेली आहे. आमच्या पोप महाशयाने सांगितलेलं आहे की जागतिक शांतीसाठी प्रार्थना करायची. जगामध्ये युद्धाचं सावट आहे आणि याची झळ आपल्याला देखील पोहोचलेली आहे. तर युद्ध टळावं, जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून हा आमचा एक प्रयोग आहे. मुंबईला गेली 35 वर्ष झाली ही यात्रा आझाद मैदान ते बँड्रा होत असते. आम्ही पहिल्यांदा हा प्रयोग करीत आहोत आणि जागतिक शांतीसाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आणि जागतिक शांतीसाठी प्रार्थना करीत आहोत. ही आज प्रथमच वर्ष आहे. मी सर्वप्रथम नाव प्रकाश दुमा रॉड्रिक्स, नगरसेवक आहे. ही सेंट मायकल चर्चमधून आज निघून सर्वप्रथम आपला गोन्सालो गार्सिया चर्च बरामपूर इथे जाणार आहे. तिथून मग पापडी चर्चवरून रमेदी चर्चवरून मर्सेद चर्चवरून गिरीजवरून बंगलीवरून सुलना चर्च आणि सुलना चर्चवरून माणिकपूर मार्गे ही सेंट मायकल चर्चमध्ये समाप्त होणार.